पेपरमध्ये आणि टी व्हीमध्ये पाहिल्यानंतर असं वातावरण तयार होत होतं की ठाणे लोकसभा हे कोणाकडे जाणार, शिवसेनेकडे राहणार की नाही राहणार, अशी प्रत्येकाच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धाकधूक लागलेली होती की ठाणे शेवटी शिंदे साहेबांचं ठाणं आहे, दिघे साहेबांचं ठाणं आहे आणि आपला ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे. म्हणून ही सीट कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शिवसेनेकडेच राहायला पाहिजे, म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांचं प्रत्येकाचं आपलं तन मनाने आपण सर्वजण आपण त्यासाठी मनात विचार करत होतो. पण काही गोष्टी अशा होत होत्या केसरकर साहेब की दररोज टी व्हीमध्ये सकाळी वेगळी बातमी, संध्याकाळी वेगळी बातमी, दुपारी वेगळी बातमी, अशा बातम्या चालू होत्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक चलबिचल चाललं होतं की आपला स्थानिक हा आपला खासदार, आपला इथं शिवसेनेचा खासदार, आणि आता आपलं कसं होणार. जर अशी परिस्थिती बातम्या बघितल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी नाटासाहेबांना फोन करून विचारणार, मला फोन करून विचारणार आपलं काय होते, आपल्याला सीट भेटते का नाही भेटते, का दुसऱ्या कोणाला जाते, मित्र पक्षाला जाते, उमेदवार कोण येणार, अशा सर्व गोष्टी शंका कुशंका आपल्या प्रत्येकाच्या त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चाललेल्या होत्या. म्हणून आज ही महत्त्वाची आणि तातडीची मीटिंग लावणं हे फार आम्हाला गरजेचं होतं. ज्या दिवशी वर्लीला मीटिंग झाली त्या दिवशी आम्ही काही पदाधिकारी, नाटासाहेबांनी, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की साहेब, हा ठाणे जिल्हा आपला हक्काचा ठाणे जिल्हा आहे, दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे, तुमचा ठाणे जिल्हा आहे, हा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या हातातून गेला नाही पाहिजे. आणि या ठिकाणी जो कोणी उमेदवार असेल हा शिवसेनेचाच धनुष्यबाणाचाच उमेदवार असला पाहिजे, असे आम्ही त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. तरी सुद्धा या शंका कुशंका चालू होत्या. मी प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगतो, आपण सर्वजण अलर्ट आहोत. मला माहिती आहे एक जिल्हा प्रमुख म्हणून काय जबाबदारी असते ही प्रत्येक वेळेस मी निहाळत आलोय. इथं नाटासाहेब असेल, बेलापूर विधानसभा असेल, ऐरोली विधानसभा असेल, की शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये, ऐरोली कोणी असू दे, मित्रपक्ष जरी होता, अपोजिशनवाले जरी होते, तरी सुद्धा ज्या वेळेस निवडणुका झाल्या, ज्या वेळेस मित्रपक्षांनी आपल्या निवडणुकामध्ये आपण समोरासमोर गेलो, मागची मला वाटतं 19ची निवडणूक सोडली तर बाकीच्या सर्व निवडणुका आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या गेल्यात. मग विजय नाटा लढले असेल, मी लढलो असेल, पण कुठं काय आमचे काय डिपॉझिट जप्त झाले नाही. आम्ही 4-5 हजार मताच्या फरकानेच आपले उमेदवार पडले असतील. म्हणजे या नव्या मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना तेवढ्याच ताकदीचे, जेवढे दुसरे लोक बोलत असेल तेवढ्याच ताकदीची आपली शिवसेना आहे. आज आपल्याकडे नाही बोललं तरी 32 नगरसेवक आपल्या शिवसेनेचे आहेत, आपले सर्व पदाधिकारी आहेत. आणि एवढी मोठी एवढी मोठी संख्या असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काय गरज नाही पडणार की आपल्या इथं उमेदवार आपला नसला नाही पाहिजे. आपला उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार इथं असला पाहिजे. या ठिकाणी केसरकर साहेब तुम्ही आलात, आमच्या वतीने तुम्ही मुख्यमंत्र्यांना, नरेश म्हस्के साहेब आहेत, इथं फाटक साहेब आहेत, आता आमचे सर्व कार्यकर्त्यांची आमची सर्वांची विनंती असणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असलाच पाहिजे. यासाठी मी सर्व माझ्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, हात वरती करून सांगा आपला उमेदवार असा सर्वांना. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार या ठिकाणी असला पाहिजे. तो कोणीही द्या, मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, तो कोणी द्यावं, पण या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार इथं असला पाहिजे. आणि मी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, मुख्यमंत्री साहेब आणि आता इथं केसरकर साहेबांना जर अनसडनली पाठवलं, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की केसरकर साहेब ज्या मीटिंगला येणार आहेत. आम्हाला माहित होतं नरेश म्हस्के साहेब आहेत, रवींद्र फाटक साहेब आहेत, नाटा साहेबांनी. आम्ही ठरवताना फक्त मी प्रतापला पण आम्ही सांगितलं होतं की तू पण आजच्या मीटिंगला ये म्हणून. पण केसरकर साहेब इथे येणार हे आम्हाला माहिती नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरा आणि केसरकर साहेब इकडे आले. म्हणजे एक प्रकारे तुम्ही लक्षात घ्या, आपल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या नव्या मुंबईची सुद्धा किती काळजी आहे.
ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना आपल्या नव्या मुंबईची काळजी असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथला उमेदवार सुद्धा शिवसेनेचाच असेल असं आपण गृहीत धरून आपण चालूया. याच्यासाठी तुम्हाला सर्वांना मला विनंती आहे की एकच गोष्ट आहे, जर उद्या निवडणूक लागेल, आपला उमेदवार असतील, मला वाटतं 20 मे काय फार लांब नाही, आज 1 एप्रिल आहे. एप्रिल म्हणजे अजून आता आपल्याला किती दिवस उरलेत, आपल्याला 30 आणि 10 20 दिवस आपल्याला अजून आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहील, आजपासून प्रत्येकाने आपण कामाला लागायला पाहिजे. उद्या जो उमेदवार कोणी देईल, कोणी येईल, आपला अट्टहास आहे, शेवटी आपला हक्क आहे, आपण आपल्या हक्काने आपण मागतोच आहे, आपला उमेदवार असायला पाहिजे. कोणी उद्या कोणी असेल, मित्रपक्ष आणि आपल्या माध्यमातूनच ही निवडणूक होणार आहे, युतीच्या माध्यमातूनच, महायुतीच्या माध्यमातूनच आपण ही निवडणूक लढणार आहे. तेव्हा सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला ही निवडणूक लढायची आहे. मी माझी सर्व लोकांना विनंती आहे, मी या ठिकाणी नाटासाहेबांना पण सांगतो, नाटासाहेब आता ही वेळ, आता आपल्याला वाट बघत बसायची वेळ नाही आहे. आपण सुद्धा आपले जेवढे कोणी आता आपले उपजिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, यांना दररोज संध्याकाळी मध्यवर्ती शाखेमध्ये दररोज मीटिंग घेऊन आपली त्यांची तयारी काय आहे. आज आपल्याकडे 1 महिना आणि 20 दिवस आपल्याकडे जरी असतील तरी सुद्धा आपली तयारी काय आहे याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो कोणी, मी तुम्हाला आज सांगतो, नाटासाहेबांच्या समोर सांगतो, इथं पदाधिकाऱ्यांच्या समोर सांगतो, जर थोडी कोणी हलगर्जीपणा केला तर त्या पदाधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. त्यावेळेसच मी नाटासाहेबांना सांगून पदावरनं त्याला बाजूला केलं जाईल हे पण सांगतो. सर्वांनी अलर्ट राहा, कारण ही आपली फार मोठी जिद्द आहे. आम्ही इथं ठरवलेलं आहे की या ठिकाणी जर समजा युतीचं राज्य आहे, महायुतीच्या इथं महानगरपालिकेमध्ये 80 ते 80च्या वरती नगरसेवक महायुतीचे आहेत, तर मला वाटतं ठाणे या 6 लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त नव्या मुंबईमधनं आपण जो कोणी उमेदवार असेल त्याला आपण लीड द्यायला पाहिजे. त्याच्यापासून आपण आत्तापासून कटाक्षाने कामाला लागायला पाहिजे. मी सर्वांना सांगतो की आज तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांकडे कधीही जा, कामासाठी जाता, त्याच्यावर सिग्नेचर घेऊन येता, कामं करून घेता, आणि सर्वजण आज मुख्यमंत्री कधी कोणाला ना बोलत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला, सर्वसामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता गेला, आरोग्यापासून असो, शिक्षणापर्यंत असो, कुठलीही गोष्ट असो, त्याच्यासाठी प्रत्येकजण मुख्यमंत्री आपण नाही गेलो तरी त्यांचं कर्तव्य ते पार पाडत असतात. तेव्हा आपलं पण आता कर्तव्य आहे आणि खरोखरच या ठिकाणी आपण अलर्ट राहायला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे उपजिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुखांना सांगतो आणि उपजिल्हा प्रमुखांना मी सांगतो की या ठिकाणी कुठेही तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्याला लीड द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त लीड द्यायचं आहे. आणि तो लीड हा शिवसेनेच्या माध्यमातूनच लीड दिला गेलेला असेल. दुसरा मित्रपक्ष तर आपल्या बरोबर असेल, पण आपली ताकद असेल, आपल्या ताकदीने आपल्याला सर्व लीड या ठिकाणी द्यायचं आहे. मी केसरकर साहेबांना परत एकदा विनंती करतो, नरेशजी मस्केंना सांगतो, फाटक साहेब तुम्हाला सुद्धा सांगतो, नाटासाहेबांनी आमची दोघांची पण विनंती राहील की या ठिकाणी जो कोणी आपला उमेदवार असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार इथे या ठिकाणी असायला पाहिजे, असा मेसेज तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोचवा. आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कोणीही द्या, आम्हाला उमेदवार कोणीही द्या, तो आम्हाला फक्त शिवसेनेचाच उमेदवार द्या, अशी मी तुम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी मी विनंती करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.